नमस्कार मंडळ. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की काव्या पार्थ प्रवासाचा आनंद घेत असतात. काव्याला कैऱ्या खाव्याशा वाटतात आणि काव्या खाली उतरते. पार्थही तिच्यासोबत खाली उतरतो, तिला कैऱ्या विकत घेऊन देतो आणि दोघंही एकमेकांकडे बघत एकमेकांना घास भरवत कैरीचा आनंद घेत असतात. तर इथे जीवा नंदिनीला म्हणतो की नंदिनी प्लीज तू इथून निघून जा. नंदिनी जात असते तेवढ्या तिथे विक्रम येतो. विक्रम म्हणतो की नंदिनी तू कुठेही जायचं नाही आहेस, जा जा लवकर आत जा आणि मला पटकन असा छान चहा बनवून आण. आता नंदिनी आत जात असते आणि तिच्या हातातला पेनड्राईव्ह खाली पडतो. विक्रम विचारतो की काय गं हे काय. तेव्हा नंदिनी म्हणते ते बाबांचं काम होतं ना, ते खूप छान PPT प्रेझेंटेशन्स बनवतात, PPTs बनवतात म्हणून बाबांनी सांगितलं होतं की म्हणजे मी मला मला बनवून द्यायला सांगितलं होतं आणि म्हणून बाबांचं काम बनवण्यासाठी मी इथे आले. म्हणून म्हणजे जीवा छान बनवतात ना. आता हे ऐकून जीवा भडकतो आणि नंदिनीला तर आता चूक कळलेली आपली, पण जीवाचे सगळे गैरसमज पण आता नंदिनी कसे दूर करेल हे खरंच बघण्याजोगं असेल. आता या सगळ्याची सुरुवात कशी होते मित्रांनो आपण बघूया. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्या नंदिनी एका बाजूला येतात. काव्या विचारते की नंदिनी ताई तू या घरात आली आहेस तेव्हापासून मला आणि जीवाला एका छताखाली बघतेस, पण तू जेव्हा आम्हाला बघतेस एकत्र तेव्हा तुला 16 डिसेंबरचा तो फोटो आठवतोय का. तेव्हा नंदिनी म्हणते नाही आठवत मला. काव्या खूप खुश होते आणि नंदिनीला मिठी मारते आणि तेवढ्या तिथे विक्रम आणि मानिनी येतात. विक्रम काव्याला पेन देतो आणि म्हणतो की हा लकी पेन आहे, हा पेन घेतलास ना तर तू एक्झाममध्ये टॉप करशील. काव्या म्हणते हो का, आता मी लहान आहे का काका. सगळे चेष्टा मस्करी करत असतात. तेव्हा काव्या म्हणते की बरं मला आता उशीर होतोय मी निघते आणि हो सगळ्यांनी मला एकत्र घ्यायला यायचं आहे. तेव्हा विक्रम म्हणतो हो येऊ आम्ही. काव्या आता बाहेर पडते. काव्या रोडवर थांबते आणि पार्थ तिच्यासाठी मस्त ओपन जिप घेऊन येतो. आता काव्या म्हणते अहो पार्थ देशमुख, माझी एवढीच अपेक्षा होती की तुम्ही मला सोडायला यावं, पण तुम्ही तर फार मनावर घेतलं आहे. अहो तुम्ही असं जर करणार असाल ना तर माझा जीव इथंच जाईल. आता पार्थ म्हणतो हे असं बोलायचं नाही नाहीतर मी तुम्हाला एक्झाम सेंटरला सोडायलाच येणार नाही. काव्या म्हणते बरं सॉरी, पण पार्थ देशमुख मला एक सांगा ना, तुमचा माझ्यावरचा राग गेला आहे ना, म्हणजे तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं आहे ना. तेव्हा पार्थ म्हणतो की नाही केलं आहे अजून. काव्या म्हणते ठीक आहे ना, म्हणजे आज माझी अजून एक परीक्षा आहे, म्हणजे थोडक्यात एक्झाम सेंटरपर्यंत म्हणजे पोहोचू आपण तोपर्यंत आपल्याला एकदम छान प्रवास करायचा आहे, म्हणजे एक्झाम सेंटरला पोहोचेपर्यंत माझं तरी ध्येय हेच असणार आहे असं काव्या त्याला सांगत असते. आणि असं बोलून ते तिथून निघतात. तर दुसरीकडे नंदिनी जीवाच्या रूमच्या बाहेर बसलेली असते. आता जीवा हळूच दरवाजा उघडतो आणि बाहेर बघतो तर नंदिनी तिथे बसलेली त्याला दिसते. जीवा पुन्हा दरवाजा लावून घेतो आणि तेव्हा तिथे रम्या आणि वसू येतात. रम्या नंदिनीला म्हणते की नंदिनी तू इथे काय करतेस आणि अशी काय पायऱ्यांवर येऊन बसली आहेस तू. अगं जा जा तुझ्या रूममध्ये जा. आता लगेच ती म्हणते, आता वसू म्हणते लगेच की अगं रम्या उगाच तिच्या जखमांवर मीठ कशाला चोळतेस तू, विसरलीस का हिने आणि हिच्या बापाने जीवाला घराबाहेर काढलं होतं, त्यामुळेच तर जीवा चिडून घरी परत आला होता. असंच झालं होतं ना नंदिनी. पण नंदिनी अगं तुला कसं कळत नाही आहे, तू हे असं वागल्यावर जीवा तुला खोलीत घेईल का. रम्या म्हणते की पण नंदिनी तुला माहिती आहे ना हे असं सारखं होणार आहे सारखं सारखं, मग का गं येतेस तू इथे. अगं तुला या सगळ्याचा कंटाळा येत नाही का, कधी जीवा तुझ्या मागे मागे येणार, कधी तू त्याच्या मागे मागे जाणार, बरंच तेच 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 काय म्हणतात त्याला ते बूमरँग इफेक्ट, तसंच झालं आहे तुमचं. तुम्ही सारखं तेच तेच करत राहता. जीवाने हे सगळं ऐकलेलं असतं. जीवा आतून ऐकत असतो हे सगळं बेडरूममधून. आता तो हे सगळं ऐकतो आणि चिडून बाहेर येतो. ओके, सो आता तो म्हणतो की काय रम्या आणि वसू आत्या तुम्ही काय करता इथे, तुम्हाला कंटाळा नाही येत का हे असं वागण्याचा, म्हणजे तुम्ही काव्या नंदिनी यांना त्रास देण्यासाठी काहीतरी करता आणि त्यानंतर तुम्ही तोंडावर पडता. मग आता नंदिनीला टोमणे मारता आणि नंदिनी काव्या त्यानंतरून तुम्हाला धडा शिकवतात आणि परत तुम्ही त्यांना त्रास देता टोमणे मारता. या काय म्हणतात त्याला बूमरँग इफेक्ट, राईट. तुम्हाला हे सगळं करून कंटाळा नाही येत का, तेच 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 तेच. आता रम्या म्हणते हे बघ जीवा. तेवढ्यात जीवा म्हणतो एक मिनिट, मला कळतं ना रम्या तुझी एवढी चिडचिड का होते ते. अगं दादा काव्याला त्याच्या सेंटरपर्यंत सोडायला गेला आहे म्हणून चिडचिड होते ना. रम्या म्हणते की जीवा मी तुझ्याशी बोलत नाही आहे, मी तुला काही बोलले आहे का. जीवा म्हणतो मला नाही बोललीस तू काही, पण नंदिनीला बोलली आहेस, त्यामुळे इथून पुढे नंदिनीला असं बोलायचं नाही, निघा आता इथून. रम्या आता वसू तिथून निघून जातात. नंदिनी जीवाला म्हणते जीवा छान उत्तर दिलं तुम्ही,
आता काव्या पार्थ दोघांमधले तर गैरसमज मिटलेत. आपलं काय? तेव्हा जीवा म्हणतो, तू इथे काय करतेस? जा, तू खाली जा, इथे थांबू नकोस अजिबात माझ्या नजरेसमोर. तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ कारमध्ये बसलेले असतात आणि काव्या छान ट्रिप एन्जॉय करत असते. तिचं सारखं एकच बोलणं सुरू असतं की उद्याचं आपल्याला काही माहीत नाही, आजचा क्षण आपण जगून घ्यायचा, लक्षात राहील असं सगळं काहीतरी करायचं रोज. आणि काव्याच्या या असल्या बोलण्यामुळे सारखं सारखं जाणवत असतं की काव्यासोबत काहीतरी घडणार आहे, काव्या मरणाच्या दारात पोचणार आहे. तर इकडे दुसरीकडे जीवा नंदिनीचा हात धरतो आणि तिला खाली घेऊन येतो. तो तिच्या हातात तिची पर्स, तिचा मोबाईल देतो आणि खाली आणल्यानंतरून जीवा तिला म्हणतो की नंदिनी, हे सगळं घे आणि निघून जा, मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे. नंदिनी म्हणते, अहो पण तुम्ही प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या. अहो माझा गैरसमज दूर झाला आहे आता. जेव्हा तुम्ही 21 दिवसांचं व्रत घेतलं होतं आणि तुम्ही सारखे म्हणत होता मी जिंकलो मी जिंकलो, आणि बाबा म्हणाले की तुम्ही जिंकण्यासाठी दारू पाजलीत आणि माझा गैरसमज झाला हो. गैरसमज होऊन मग म्हणून मी बोलून गेले. तेव्हा जीवा म्हणतो, अच्छा म्हणजे तुला मी एवढा चीप वाटतोय का? नंदिनी, अगं त्या रात्री तू माझ्या मेढेत होतीस. रात्रभर आपण दोघं एकमेकांशी बोलत होतो. तुझं भान हरवलं होतं. तू स्वतःला मला अर्पण केलं होतंस. एक वेळ अशी आली होती ना की ज्या वेळेस मी काहीही सांगितलं असतं तर तू करायला तयार झाली असती लगेच, कारण आपण दोघं खूप जवळ आलो होतो. पण मी असलं काही होऊ दिलं नाही. माझ्यासाठी सगळं सहज शक्य असताना मी माझी सीमा ओलांडली नाही. अगं एरवी एवढ्या तेवढ्याशा गोष्टींसाठी लाईव्ह जाणारा मी सहज लाईव्ह जाऊन सगळ्यांना मी दाखवू शकत होतो की तू माझ्या प्रेमात वेळी झाली आहेस. पण मी लाईव्ह गेलो नाही, मी बेभान नाही झालो. मला या सगळ्याबद्दल सगळं कळतं आणि तेवढी अक्कल आहे मला. आता नंदिनी म्हणते, जीवा खरंच सॉरी, जे झालं त्याबद्दल पुन्हा नाही होणार असं. तेव्हा आता जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज जा तू इथून. आता जीवाला नंदिनी पुन्हा म्हणते की अहो जीवा ऐका ना प्लीज, मी पुन्हा असं नाही करणार. जीवा म्हणतो, अगं सारखं तळ्यात मळ्यात सुरू असतं तुझं, माहिती आहे का? एकटी असतेस तेव्हा वेगळं बोलतेस आणि जेव्हा तुझे बाबासमोर असतात तेव्हा तुझ्या तोंडातून एक शब्दसुद्धा फुटत नाही. तुझ्या बाबांसमोर तू पूर्णपणे वेगळे होऊन जातेस. नको नंदिनी, असू दे, मला माहिती आहे तू पुन्हा तेच करणार आहेस, त्यापेक्षा न बोललेलंच बरं आहे. तू जा इथून. आता जीवा नंदिनीला हकलावून लावत असतो आणि तेवढा तिथे विक्रम येतो. तो म्हणतो की थांब जीवा. तो नंदिनीला आणि जीवाला दोघांनाही थांबवतो. दोघांचीही विक्रम आता चांगलीच खबर घेतो आणि तिला थांबवून घेतो. आणि आता अशा प्रकारे विक्रम नंदिनीला घरी थांबवून घेतो. तर मंडळी, हा होता आजचा भाग. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया लवकरच. धन्यवाद.